नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. दाराची बेल वाजत असते त्यावेळी संयमी घाबरते. दरवाजा उघडू की नको असा विचार तिच्या मनात चालू असतो. शेवटी जाऊन ती दरवाजा उघडते तर दरवाजात प्रिया असते. तिला बघून संयमी खूप शॉक होते आणि ती म्हणते, प्रिया तू तू ठीक आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना? पोलिसांनी तुला काही केलं तर नाही ना? त्यावर प्रिया म्हणते, जस्ट शट अप. हाऊ डेअर यू लिव्ह मी लाईक दॅट? तुला मला सोडून जाण्याची हिंमतच कशी झाली? त्यावर संयमी म्हणते, मी तुला सोडून आलेच नाही प्रिया, तुझ्याच फ्रेंडनी मला सोडलं. त्यावर प्रिया म्हणते, ओ हाऊ कन्व्हिनियंट, डू यू नो? कालची अख्खी रात्र आणि आजचा अख्खा डे मी लॉकअपमध्ये होते. अँड लुक ॲट यू मॅन, तू इथं मजेत आहेस. तू मला डरपोकसारखं सोडून पळून गेलीस. साथ द्यायला ना जिगर लागतं, जिगर. आणि ती म्हणू लागते, तुला काय वाटलं तू मला सोडून जाशील, पळून जाशील आणि तू सुटशील? तुला मी सुटू देणार नाही. त्यावर संयमी म्हणते, पण मी काहीच केलेलं नाही, मी दारू पण पिलेली नाही, मग मी का अडकू? त्यावर प्रिया म्हणते, तू पार्टीमध्ये होतीस ना पार्टीमध्ये, मग तुला पनिशमेंट नको? पनिशमेंट फक्त मलाच, बदनामी माझ्या घरची, पोलीस माझ्या घरी. आता तुझी पण बदनामी झाली पाहिजे आणि आता ती होणारच. त्यावर संयमी म्हणते, प्रिया प्लीज नको, त्यांना खूप त्रास होईल. त्यावर प्रिया विचारते, कोणाला? तुझ्या ग्रँडपांना? वाव, इवन बेटर. त्यांनी माझा जो काही इन्सल्ट केला आहे त्यापेक्षा 10 टाइम्स जास्त इन्सल्ट करणार आहे मी त्यांचा, आय स्वेअर. त्यावर संयमी म्हणते, प्रिया प्लीज, आजपासून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट नाही ठेवणार, मी तुमच्याबरोबर येणार पण नाही कुठे. त्यावर प्रिया म्हणते, तुम्ही ना फट्टू लोक आहात. अँड नाऊ टू बी वेट अँड वॉच. तुझे ग्रँडपा म्हणतात ना मी तुझी सर्वात मोठी शत्रू आहे. आता हीच शत्रू तुझी कशी वाट लावते ना तेच बघ तू. प्रिया संयमीला एवढं सगळं रागात बोलून तिथून निघून जाते. संयमीला मात्र खूप टेन्शन येतं आणि ती रडू लागते. इकडे ईशान आणि इरा आणि सोबत एक्झाम संपल्यावर घरी येतात आणि अशोक मामांजवळ पळत येऊन म्हणतात, आजोबा आम्ही आलो. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे वा छान, झाली का टेस्ट? अशोक मामा म्हणतात, चला चला हातपाय धुवून घ्या, आतमध्ये जा. आणि ते दोघं आतमध्ये जातात. अनिश विचारतो, बाबा हे काय करताय तुम्ही? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे ती फुलराणी, त्या फुलराणीचा फोन आला होता. बहुतेक मुंबईच्या बाहेरून बोलत असणार ती, काही ऐकायला येतच नव्हतं रे, पण नक्की फुलराणीच असणार ती. त्यावर अनिश म्हणतो, बाबा अशा फोनवर का बोलता तुम्ही? आणि कशावरून ती फुलराणीच असेल? अहो उगाच काहीतरी पर्सनल डिटेल द्याल आणि उगाच घोळ होऊन बसेल. त्यावर ते म्हणतात, एवढं कळतं मला. अनिश हळूच विचारतो, बाबा तुम्ही जर परत फुलराणीला बोलवलं तर भैरवी? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे भैरवी दिवसभर ऑफिसमध्ये असणार. आणि काय अनिश, माझ्या सवयीची माणसं काढून टाकून जर तिला आपण कुरघोडी करतोय असं जर वाटत असेल ना तर तिला सांग, तिला म्हणावं संसार कुरघोडी करून होत नसतो, तो जमवून घेऊन होत असतो. ते पुढे म्हणतात, त्या फुलराणीच्या पोटावर पाय देऊ नका, नवीन संसार आहे, उगाच कोणाचा शिव्याशाप खाऊ नका. त्यावर अनिश म्हणतो, आहो पण. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी बोलवणार आहे तिला, यायचं की नाही ते ती ठरवेल. विषय संपला आणि ते म्हणतात, मी जरा जाऊन तिच्या घराच्या दारावर ही चिठ्ठी लावून येतो. त्यावर अनिश म्हणतो, बाबा तुम्ही नका जाऊ, मी जातो, उगाच जिना नका उतरू. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे त्यात काय रे एवढं? त्यावर अनिश म्हणतो, त्यात तुम्ही चालत जाल, रिक्षाने नाही, हो ना? त्यावर ते म्हणतात, ठीक आहे, वाटेत असा उतार आहे. त्यावर अनिश म्हणतो, पण बाबा येताना तोच चढ असेल ना, गुडघे दुखतील तुमचे, चला द्या, मी देऊन येतो. इकडे संयमीला टेन्शन आलेलं असतं. इरा अभ्यास करत असते. त्या गावात एक मोठं शिव मंदिर असतं आणि तेवढ्यात ईशान येऊन तिच्या हातातलं पुस्तक घेतो. इरा म्हणते, मी अभ्यास करते. त्यावर ईशान तिला चिडवतो. इरा म्हणते, ए ताई बघ ना, हा मला अभ्यास करू देत नाही. पण संयमीचं तिच्याकडे लक्ष नसतं. ईशान तिला म्हणत असतो, ए अशी जोरात फाईट देईल ना तर रडशील हं. त्यावर इरा म्हणते, नाही रडणार, आता मी स्ट्रॉंग झाली आहे. त्यावर ईशान विचारतो, कशी? त्यावर इरा म्हणते, जेव्हा मी विना आजीकडे गेलेली ना, तिने मला खूप साऱ्या पालेभाज्या खायला दिल्या आणि त्याने खूप ताकद मिळते, हो ना ताई? त्यावर ईशान म्हणतो, ए यार पकू नको, चल खेळायला. त्यावर इरा म्हणते, मी वाचतीये. त्यावर तो म्हणतो, अरे यार एक्झाम होती ना तेव्हा निदान अभ्यासात तरी टाईम जायचा. त्यावर इरा म्हणते, मोठा, जसं काही तू खूपच अभ्यास करायचास.
आणि ती विचारू लागते, मग तू गेम्स खेळायचास ना? आणि ती संयमीला विचारते, हो ना ताई. संयमी काहीच बोलत नसते. हे जेव्हा इराच्या लक्षात येतं तेव्हा ती उठून संयमीजवळ येते आणि तिला विचारू लागते, ताई, मी इकडे आलेलं तुला आवडलेलं नाही आहे का? त्यावर संयमी म्हणते, इरू, तू अशी का बोलतेस बाळा? त्यावर इरा बोलते, मग तू माझ्याशी बोलत का नाही आहेस? अशी का शांत शांत बसली आहेस? त्यावर ईशान म्हणतो, जाऊ दे ना इरा, मॅडमचा काही दुसरा प्लॅन असेल पार्टीचा. आणि तो म्हणू लागतो, त्या दिवशी तुला माहिती आहे का, परत एकदा आजोबांना न सांगता पार्टीला गेल्या मॅडम. त्यावर इरा संयमीला म्हणते, ए ताई, तू प्लीज असं नको करत जाऊस. त्यावर संयमी म्हणते, इरा प्लीज, तू लेक्चर देऊ नकोस मला. त्यावर ईशान म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण तिघे जाऊयात पार्टीला. त्यावर इरा म्हणते, तू डंबो आहे का रे, आपल्याला कसं काय एंट्री मिळणार तिथे? आपण मोठे झाले की जाऊ, आजोबांना नीट सांगून जाऊ. त्यावर ईशान म्हणतो, अगं इरा, त्यापेक्षा आपण ना भैरवी माऊला विचारू, मग जाऊ बिंदास, आजोबांना कशाला विचारायचं? हे ऐकल्यावर इराला आणखीच टेन्शन येतं. इकडे अनिश अशोक मामाने दिलेला कागद घेऊन फुलराणीच्या घरी येतो, पण फुलराणीच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद असतो. त्यामुळे तो दरवाजाला कागद लावतो आणि फुलराणीला फोन ट्राय करू लागतो, पण फुलराणीचा फोन बंद असतो. तो जेव्हा जायला निघतो तेवढ्यात फुलराणीचा नवरा म्हणजे परशुराम त्याला आवाज देतो, अनिश साहेब. हे ऐकून अनिश थांबतो आणि त्याला विचारू लागतो, फुलराणी कुठे आहे आणि कधी येणार आहे? त्यावर तो रडू लागतो आणि म्हणतो, साहेब, फुलराणी केव्हा येणार आणि येणार की नाही ते बी मला माहीत नाही साहेब. त्यावर अनिश त्याला विचारतो, का? त्यावर तो म्हणतो, साहेब, फुलराणी घर सोडून कायमचंच तिच्या गावी. इकडे अशोक मामा भाजीची तयारी करत असतात. तेवढ्यात इरा आणि ईशान तिथे पळत येतात. ईशान म्हणतो, आजोबा, पटकन काहीतरी करा ना, मला खूप भूक लागली आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, तुझं पोट आहे का टाकी आहे रे, कायम कशी भूक लागत असते तुला? त्यावर इरा म्हणते, काय नाही आजोबा, तुम्ही किचनमध्ये गेला की याला लगेच भूक लागते. तेवढ्यात भैरवी तिची बडबड करत येते आणि म्हणते, उद्योग नाही दुसरा कुठला, आणि डोक्याला हात लावून बसते. त्यावर अशोक मामा विचारतात, आता तुला काय झालंय? त्यावर भैरवी म्हणते, कुणीतरी मूर्खाने माझ्या गाडीला डेंट पाडलाय. त्यावर इरा आणि ईशान हसू लागतात. त्यावर अशोक मामा त्यांना चुप बसा असं म्हणू लागतात आणि विचारतात, ए पोरांनो, तुम्ही तर काही उद्योग नाही करून ठेवले ना? त्यावर ईशान म्हणतो, काय आजोबा, काही झालं तर तुम्ही मलाच पकडतात. त्यावर अशोक मामा म्हणतात, होय रे, माझा साळसूत ससाच ना रे तू. त्यावर ईशान आणि इरा हसू लागतात. भैरवी त्यांना म्हणते, ए हसताय काय, आता नको तेवढा खर्च येणार आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग नको घेऊ अंगावर खर्च, अनिशला करू दे. त्यावर ईशान म्हणतो, बरोबर आहे, त्यालाच सांग. त्यावर भैरवी म्हणते, हां, वाट बघा. अशोक मामा तिच्याकडे बघू लागतात आणि विचारतात, वाट बघा म्हणजे? त्यावर ती म्हणते, म्हणजे वाट बघावीच लागणार आहे ना आता. गाडी रिपेअर करायची म्हणली तर आता गाडीवाल्याला बोलवा आणि तो येईपर्यंत त्याची वाट बघा. त्यावर अशोक मामा विचारतात, मी काही मदत करू शकतो का? त्यावर भैरवी म्हणते, काही नका, अनिशलाच सांगते, कारण तो मोकळाच आहे. अशोक मामा पुन्हा तिच्याकडे बघू लागतात. त्यावर ती म्हणते, म्हणजे आज मोकळाच असेल तर त्यालाच सांगते. अशोक मामा उठून भैरवीजवळ जातात आणि तिला विचारू लागतात, भैरवी, तुझं आणि अनिशचं काही? त्यावर भैरवी अनिशला आवाज देऊ लागते. त्यावर अशोक मामा म्हणतात, तो घरी नाही आहे. त्यावर ती विचारते, कुठं गेला? त्यावर अशोक मामा पण तिला उत्तर द्यायला टाळाटाळ करतात आणि म्हणतात, माहीत नाही. इकडे परशुराम अनिशला म्हणत असतो, साहेब, फुलराणी एकटी कमवायची, म्या मस्त मोला होतो. आधी रिक्षा चालवायचो, पण ते पण काम बंद केलं. आता काम मिळालं तर करतो, नाहीतर ते बी नाही. पण फुलराणी मात्र एकटीच आमच्या संसाराचा गाडा हाकायची. आणि तो म्हणू लागतो, प्रत्येक बाईला वाटतं की आपल्या नवऱ्यानं छोटं मोठं का काम होईना पण ते करावं, पण आपण तो विचारच कधी केला नाही. पैसाच सब कुछ आहे असं काय नसतं, खरं आहे. पण साहेब, ज्याच्याकडं पैसा आहे ना, लोक त्यालाच मान देतात, इज्जत देतात. पण आपलं चुकलं साहेब, खरंच आपलं चुकलं. पण आता आपण ठरवलंच, आपण मेहनत करणार, कष्ट करणार, इमानदारीनं पैसा कमवणार. आत्तापर्यंत स्वतःसाठी जगलो, पण इथून पुढं आपल्या घरच्या माणसांसाठी जगणार साहेब.
त्यावर अनिशला कॉल येतो आणि तो परशुरामला म्हणतो, फुलराणी परत आली की सांगशील तिला घरी येऊन जायला, बाबा वाट बघताय. आणि येतो मी असं म्हणून अनिश तिथून जातो. इकडे संयमी कॉलवर असते आणि म्हणत असते, माहिती आहे अर्ध्या तासाने कॉल आहे, त्याचंच प्रिपरेशन करते मी. तेवढ्यात अशोक मामा तिथे येतात आणि विचारतात, हे भैरवी, ही पालक बटाटा भाजी चालेल ना तुला? त्यावर भैरवी म्हणते, हो, तुम्हाला जे झेपेल ते करा, माझ्याकडे काही ऑप्शन आहे का दुसरा? त्यावर अशोक मामा तिला म्हणतात, तू नेहमी अशी वाकड्यातच का शिरते ग, कमाल आहे तुझी. तेवढ्यात त्यांच्या दाराची बेल वाजू लागते. अशोक मामा जेव्हा दरवाजा उघडतात तेव्हा देसाई आणि त्यांचा ग्रुप समोर उभे असतात. अशोक मामा त्यांना पाहून विचारतात, काय? त्यावर देसाई म्हणतात, अहो जरा बोलायचं होतं तुमच्याशी. त्यावर अशोक मामा म्हणतात, जरा बोलायला मला वेळ नाही आहे. त्यावर ते म्हणतात, मग जास्त बोला. त्यावर अशोक मामा म्हणतात, जास्त बोलायला तर अजिबात वेळ नाही आहे, मला जेवण बनवायचे. भैरवी त्यांना बघून कानात हेडफोन लावते. देशमुख म्हणतात, घरकाम करणाऱ्या बायांना पण यांचा स्वभाव झेपवला नाही वाटतं. त्यावर अशोक मामा म्हणतात, हो, स्वभावाला काही औषध नसतं ना. त्यावर ते म्हणतात, हे बघा, रिडेव्हलपमेंटबद्दल बोलायचं आहे, त्यामुळे आम्ही आलो आहे. चला, सारखं सारखं बोलवायला यायला आम्हाला वेळ नाही आहे. नंतर तुम्ही म्हणतात की आम्हाला मेसेज मिळाला नाही. त्यावर अशोक मामा त्यांना म्हणतात, हो, आलोच मी, जा तुम्ही पुढे. सगळेजण जातात. अशोक मामा दरवाजा लावतात आणि डोक्याला हात लावून म्हणतात, भैरवी, मी जरा जाऊन आलो, महत्त्वाची मीटिंग आहे. त्यावर भैरवी म्हणते, ओके. आणि ते म्हणतात, मी ते पालक कापून ठेवलेलं आहे, बटाटे उकडून ठेवलेले, तू करशील ना सगळं? त्यावर ती म्हणते, हो, मी सगळा स्वयंपाक करते. त्यावर मामा म्हणतात, ठीक आहे, पण ते कॉल त्याचं काय तुझं? त्यावर ती म्हणते, करेन मी मॅनेज. त्यावर ते म्हणतात, काय अट्टाहास आहे तुझा, वा, मी हे पण करणार, ते पण करणार, वा. त्यावर भैरवी म्हणते, अट्टाहास नाही, याला कॉन्फिडन्स म्हणतात. आणि ती म्हणते, घर सांभाळण्याचं चॅलेंज उगच नाही घेतलं आहे मी बाबा. त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणजे आता पोळी बहुतेक कात्रीने कापून खावी लागणार. त्यावर ती म्हणते, तुम्ही आता उगच माझा अपमान नका करू. त्यावर ते हसतात आणि म्हणतात, बरं चल, मला उशीर झाला. आणि मीटिंगसाठी अशोक मामा तिथून जातात. इकडे अनिश भैरवीच्या आईबाबांच्या घरी येतो. तेव्हा भैरवीचे बाबा म्हणत असतात, आम्हाला माहिती आहे भैरवीचे घरकामाला बाईसाठी काय काय प्रयत्न चालू आहेत ते. त्यावर अनिश विचारतो, तुम्हाला कसं माहीत? त्यावर ते म्हणतात, मुलांचे आणि आमचे अधनमधनं फोन होत असतात. त्यावर भैरवीची आई येते आणि म्हणू लागते, तिच्या अशा वागण्यामुळे तुमच्या सगळ्यांची रोज खाण्याची आबाळ होतीये आणि घरातलं सगळं स्थैर्य निघून गेलंय. त्यावर अनिश म्हणतो, नाही, असं काही झालेलं नाही. त्यावर तिची आई म्हणते, अनिश, ताकाला जाऊन भांडं कशाला लपवतोयस? आणि ती म्हणते, ऐक माझं आणि घे हा डबा. त्यावर तो म्हणतो, नाही, खरंच नको, त्याची काही गरज नाही आहे, आम्ही करू मॅनेज. त्यावर भैरवीचे बाबा म्हणतात, बाळा, अण्णाला असं नाही म्हणू नये, आम्हाला तुमची काळजी नाही आहे असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, तुम्ही घाईघाईने आम्हाला न सांगता लग्न केलं, याचा आम्हाला राग आहे नक्कीच, पण त्यामुळे तुमची आम्ही आबाळ होऊ देऊ असं वाटतं का तुला? आणि ते म्हणू लागतात, आज जी परिस्थिती आहे ना, ते भैरवीच्या हट्टामुळेच. त्यावर अनिश विचारतो, कसला हट्ट? हे बघा, लग्न आम्ही दोघांनी केलं आहे, त्यामुळे तिला एकटीलाच दोष देऊ नका. त्यावर ते म्हणतात, अनिश, हे डोक्यावरचे केस उगाच नाही पांढरे झाले, हे जे काही झालं आहे ना, ते फक्त भैरवीच्या आग्रहामुळे झालं, हे माहिती आहे आम्हाला. त्यावर अनिश उठतो आणि म्हणतो, येतो मी. त्यावर भैरवीची आई म्हणते, हा डबा घेऊन जा. त्यावर अनिश म्हणतो, काकू, खरंच नको. त्यावर ती म्हणते, घे म्हणतीये ना. अनिश डब्याची पिशवी घेतो आणि म्हणू लागतो, आणखीन एक, सध्या जी सिच्युएशन आहे ती थोडी विचित्र आहे, पण सगळं काही व्यवस्थित व्हावं हाच भैरवीचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर तिची आई विचारते, म्हणजे? त्यावर अनिश म्हणतो, म्हणजे दोघांच्या भांडणात जर दोन्ही माणसं बरोबर असली ना, तर सगळंच विचित्र होऊन जातं आणि आमच्या घरी तेच चालू आहे. तो पुढे म्हणतो, आय नो, भैरवी कधी कधी फार ॲग्रेसिव्हली वागते, पण मला खात्री आहे तिचे इंटेन्शन्स नेहमी करेक्ट असतात. येतो मी असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. त्यावर भैरवीची आई म्हणते, वाईटातून चांगलं घडतं असं म्हणतात ना, ते हे असं. खरंच आपल्या भैरवीला खूप समजूतदार नवरा मिळाला आहे. आता फक्त तिच्या वागण्यामुळे दोघांमध्ये दुरावा येऊ नये हीच इच्छा आहे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.